खंडोबाची तळ उचलताना नैवेद्य काय करतात तर बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत करतात। हे साठ घेतलं तोंडातून नैवेद्यासाठी आणि ही भाजी बनवली असं घरी खाण्यासाठी नैवेद्य घरी करण्यासाठी आणि कांद्याची पात हे खूप महत्त्वाचे असते। हे दोन तळ उचलताना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि असं नैवेद्य भरलं सगळं 5 नैवेद्य केलं आणि सगळ्या भाज्या ठेवल्या आणि खोबऱ्यानंतर हे ठेवलं आणि भंडारा ठेवलं, सुपारी 5 सुपारी 5 असं सर्व ह्याच्यामध्ये घेतलं। तर आता पूजा करून पूजेचं दाखवते। ते पूजा करून घेतली। रोजची आपण घरात करतो ती पूजा देवाची। ह्याच्या पुढे मग मी तुम्हाला दाखवणार आहे खंडोबाची आरती। पूर्ण आरतीचा व्हिडिओ आहे ते मी ह्याच्यामध्ये अटॅच केलं आहे। पूर्ण आरती आहे आणि नंतर पुढे पण आम्ही उचलल्या तरीचं आरती आहे। बोल खंडेराव महाराज की जय। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार। हर हर महादेव चिंतामण मोरया। भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा। सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा। निळा घोडा पायी तोडा कमरकर गोटा। बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा। डोईवर शेला अंगावर शाल सदाही लाल। जेजुरी जाई शिकार खेरी माळसा बोला। जय मल्हार जय मार्तंड जय मल्हार जय मार्तंड। सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार जय मल्हारी जय मार्तंड। हर हर महादेव चिंतामण मोरया। आनंदाचा उदो सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा कमरी करदोडा बेंबी हिरा। बोल सदानंदाचा येळकोट येळकोट पायी तोडा मखमली जोडा वरती शाल सदाही लाल। बोल सदानंदाचा येळकोट येळकोट देव मल्हारी निळ्या घोड्यावरी शिकार खेळी दुपार वेळी। बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार। माळसा सुंदरी आरती करी नाना परी खोबऱ्याचा खडका भंडाऱ्याचा भडका। बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट।